जरांगेंना ओबीसी मधूनच आरक्षण का हवंय असा सवाल ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आता विचारलेला आहे। जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा असल्याचा त्यांनी आरोप देखील केलाय। जरांगेंच्या माध्यमातून काहींचा सरकार उलथवून लावण्याचा डाव आहे। जरांगेंचं आंदोलन आरक्षणासाठी नाही, हे आंदोलन जे आहे ते बेकायदा आहे आणि या आंदोलनामागे राजकीय अजेंडा आहे असं लक्ष्मण हाके यांनी आरोप करत म्हटलंय। जरांगे पाटलाच्या काळेपिटीला ओबीसी मधूनच आरक्षण का पाहिजे? हा आरक्षणाचा लढा नाहीये। हा मराठा बांधवांच्या शिक्षण नोकऱ्याची कळवळ जी दाखवली जाते मीडियाद्वारे, हे तसं नाहीये। जरांगेंनी मुंबईकडे निघतानाच स्क्रिप्ट फोडली, हा राजकीय अजेंडा असल्याची। हा राजकीय अजेंडा कसा? तर ते म्हणाले की मी हे सरकार उलथवून लावणार आहे। देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल, पण आता मी जबाबदारीने सांगतो की सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत, तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत। जरांगेंची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल। जरांगे पाटलांना तुम्ही पाठिंबा देताय, ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका जाहीर करा। म्हणजे ओबीसीचं आरक्षण तुम्हाला संपवायचंय का? तुमच्या स्पर्धेमध्ये इथला ओबीसी टिकेल का? हे सगळे प्रश्न आहेत जे जरांगेनं इथपर्यंत येण्यासाठी गाड्या, फ्युएल, रसद पुरवली, ती कुणी पुरवली आणि जाहीररित्या पुरवली। प्रेस घेऊन सांगितलंय होय आम्ही आंदोलनात सहभागी आहोत म्हणून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।